लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। उमेदवारासोबत चालता चालता दोन प्रश्न आपण यावेळी घेऊन आलोत। भंडारा नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 4 मध्ये सर्वात युवा उमेदवार आपल्यासोबत आहेत। यावेळी सुशिक्षित युवा उमेदवार जॅकी रावलानी आणि प्रिया खरोले हे यावेळी आपल्यासोबत आहेत। त्यांचा प्रचार सुरू आहे। आपण जाणून घेऊ त्यांच्याकडनं की दादा काय तुमच्या प्रभागात काय समस्या आहेत, तुम्ही यावेळी निवडणुकीत उभे आहात। दादा या प्रभागात जसं तुम्ही बघत असाल समस्या खूप आहेत आणि सगळ्यात जास्त समस्या म्हणजे इथं आमच्याकडे सरकारी पट्ट्याच्या, नालीच्या आणि रस्त्याच्या आणि लोकांना घरकुल नाही आहेत। त्या समस्या मुख्य आहेत इथल्या आणि नक्कीच या सगळ्या समस्या आपण सोडवू। पाण्याची समस्या या वार्डातील मुख्य समस्या आहेत। दादा इथं काही लोकांची अशी समस्या आहे की त्यांचा घरकुलाचे पट्ट्यांचं वाटप झालं नाही। तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आले तर सर्वात पहिले कुठल्या गोष्टींना प्राधान्य देणार? दादा या वार्डातील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे घरकुलचे पट्टे, कारण ते पट्टे नसल्यामुळे त्यांना घरकुल मिळवता येत नाही। तर सर्वात आधी आपण यांची पट्ट्याची समस्या सोडवू आणि इथं जे गोरगरीब आहेत त्यांना सर्वात आधी आपण घरकुल कसे देता येईल पहिला कार्य आपला तोच राहील। शिक्षणासाठी युवकांसाठी काही तुम्ही नवीन योजना तुमच्या डोक्यातून आखलेली आहे का? युवक आता कमी प्रमाणात थोडं शिक्षण घेतात। या प्रभागात काही मुलं वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतात, पण युवकांसाठी काय तुमची विचारधारा आहे? त्यांना शिक्षणात कसं मुख्य प्रवाहात आणायचं आपल्याला? हो नक्कीच, या वार्डात शिकलेले मुलं कमी आहेत पण तितके नाही आहेत। आपण नक्कीच इथले मुलांना कसं त्यांना तिथं शिक्षणासाठी आपल्याला प्रोत्साहन देता येईल ते करू आणि नगर परिषदेची जी शाळा यांनी विकून खाल्लेली आहेत मागील भ्रष्टाचारी राजकारणी लोकांनी, ते पुन्हा पुनर्जीवित करू आपण। दादा पुन्हा एक प्रश्न की निवडून आल्यास तुम्ही भ्रष्टाचारी लोकांना साथ देणार नाही किंवा कमिशनखोरी करणार नाही, याविषयी लोकांना आश्वस्त कराल का? दादा माझ्याबद्दल जर तुम्ही माहिती काढली तर देवाच्या कृपेने माझे देणारे हात आहेत। नगर परिषदेच्या पैशाची मला चहाही नको आहे, माझ्या सगळ्या मित्रांना आणि इथल्या लोकांना माहित आहे। म्हणून भ्रष्टाचार हा तर विषयच नाही आणि जेव्हा मी करत नाही तर माझ्या आजूबाजूला कोणाला करू विकत देणार नाही, ही तुम्हाला मी ग्वाही देतो। नक्की या युवा उमेदवारांचा संकल्प खूप चांगला आहे आणि चांगल्या विश्वासातून ते जनतेसाठी काम करणार आहेत। त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे। तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणावर युवा कार्यकर्ता वर्ग या प्रभागातील लोक त्यांच्या सोबत आहेत। तसंच आपल्यासोबत दुसऱ्या ताई आहेत या प्रभागातल्या, प्रियाताई खरोले। ताई काय सांगाल, तुम्ही पहिल्यांदाच ही निवडणूक लढताय, कसं वाटतंय, काय तुमचा अनुभव? अनुभव तर आता छान आहे। आपल्याला वार्डामध्ये खूप काही विकास करायचा आहे, रोड नाली भरपूर विकास करायचा, त्याचा आपण पूर्ण काम करून। महिलांसाठी काय तुम्ही विशेष काही योजना राबवणार आहात का? महिलांना काही बचत गटाच्या माध्यमातून म्हणा, काही सरळ तुमच्याकडनं काही त्यांच्यासाठी उद्योगासाठी, घरगुती उद्योग म्हणा, गृहोद्योगासाठी काही तुम्ही त्यांच्यासाठी मदत करणार आहात? हो, शासकीय जे नियम असतील त्यात आपण जे पण काम असतील ते आपण करूनच आणि समोर जे पण असेल ते करूनच। आणि सगळ्यांनी कमळासाठी मतदान करा। मी सगळ्यांना विनंती करते की बीजेपी पक्षाकडून आम्ही प्रिया शैलेश खरोले आणि जॅकी भाऊ रावलानी आणि नगराध्यक्ष पदासाठी मधुराताई मदनकर या तिघांना पण प्रचंड बहुमताने विजयी करा, हीच विनंती करते। तर प्रभाग क्रमांक 4 मधील महिला उमेदवार सक्षम उमेदवार आहेत आणि त्यांनी सुद्धा लोकांना अपील केलेली आहे की यांना मोठ्या प्रमाणावर लोकांनी निवडून द्यावं। शशिकांत भोयर, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, प्रभाग क्रमांक 4, भंडारा।